चुलीची लाकडा काय वाटतं चाल फार पाणी बोलत राहा नको हाडा मोडून टाकायचं भरलाय सांगता चला का तो घे पाण्यात कोणतरी नदीच्या बाजूला आवाज दिलो खडे तरी कोण कोण भूता या बाजू आवाज येता म्हणतेस काय ठेवाय कातर फोडून ठेव याच्या घोटीयात पोर नाही का हांड्यात पोर मी बघतो स्वतःच्या आठवड्याने बघतो दुसऱ्याच्या घेतलं पण माणसाचा ना नारायण भावाची ते नारायण आपला बरा दिसलो पण काय भावाची करून कोण आपण नारद महामुनी बघलास हे महामुनी येणारी रे महामुनी येणार नाही येणारी रे महामुनी नाहीतर करतल असतं माझी चिकल दुनी सांगितलं आणि कळालं मला आमचा सांगितलं नसता कळालं नसतं कोण ठेवता काय नाही सगळा उघडा नाही दिसतो पण तुम्ही भांडण होता कशासाठी आपलं प्रेम आहे प्रेम नको माणूस असत काय का सांग त्यांना सांगा नको काय या पाणी बरे होते माझी इज्जत आहे चार लोक ओळखतात पाचवं नाही आई आई वडील बहीण भाऊ मी काय बरोबर सांगते झालं हो का बोलून झालं का संगीता घाडी यांच्यानी दिलेले असत तेव्हा त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे विश्वनाथ घाडी आजकोड पार्सले घाडी यांचे पण आभार मानून दत्तमौली दशरथ काय कमी टाकलं तिनं देवाला वंदन करून आदरपूर्वक बक्षिसाचा स्वीकार बघलात एक आमचे व्यवसाय बंधू गुडी गावचे रहिवासी ज्यांनी
दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाच्या आधी अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळापासून आमच्यावर प्रेम केला, आमच्या कलेवर प्रेम केला आणि स्नेहाचे संबंध जोडले. अनेक कलाकार कुडी गावातून या तुमच्या किंदवडे गावातून असत. त्याच्यातीलच एक कलाकार सन्माननीय वसंत जोईल यांच्यानी कलेचं बहुमान राखून पारितोषिक दिलेलं असा. परमेश्वर त्यांच्या जीवनात एका सुखी समृद्धी आयुष्य देऊ दे अशी प्रार्थना करू. हो त्याचा काय झाला, आम्ही दोघांनी पाण्यात गेलो, हाणो थोडो येळ गेलो आणि पोराचो रडाचो आवाज येऊ लागलो. आमचा पोर आता म्हणून बंदूक चालू दिला. यांनी हांड्यात बघल्या आणि माका सांगता हांड्यात माणसाचा पोरा. माका सांगो हांड्यात कधी माणसाचा पोर असतो, हांड्यात कधी माणसाचा पोर असतो. हलवू नको तू, कान पडा ढलवून काय तिला सांगतो. हे असं करता वय वय वाद येऊची सवय आहे. हो मी बघलाय माणसाचा पोर नाही. पोर कोणचा? हो, आतमध्ये नागो मामा बसलेला आहे. मग एक काम करा, काय? आतमध्ये हात घाला आणि बाहेर काढा. काय बोलला? हात घाला आणि बाहेर काढा. तुमच्या बापाशीचा काय जाता? हो माझ्या कशाला एवढा तुमच्यात काय ते होऊ द्या. बरोबर, आम्ही तुमचा हात केलाय. कशाला काय दाखवलं? तुम्ही तुमचा काय घेऊन आलाय? आहे का घेऊन खाण्यासारखं? कोणी माझी सुपारी दिली या? तुमची सुपारी घेऊन मी करू का? ओढून खाया. सवय तुम्हाला आहे. तुम्ही हा करू सांगता. मग तो बुद्रुक बसलो ना, तो फूस करतलो. हा म्हणजे घाबरतो. मग हे डूस करतलो, फूस करतलो, डूस करतलो. मग हे मी वर जातालय. मग हे माझा शावता गाव भावता. म्हणून विचार करता. माऊली एक काम करा, तुम्ही हस्त घाला. हे, काय धावलं? काय? ते त्याच्या पाण्याचं माका मोकळं घाबरू करतो. नका, मी आहे. तुम्ही किती ते कळला? कशाला? तुम्ही बघता तुमचे पुढचे 3 दिवस बनतो. नको, कामं आम्ही करत नाही. दुसऱ्यांची ती, तुम्ही घालू नका. हस्त घाला. शेवंता तो फूस करे. अहो घाबरू नका, थांबा. असं नाही. हा. त्यांनी फुस केल्यानंतर लूज जाताला मी वर जाताला का या गाव भाव मोकळं झालं. नाही नाही, शेवंता तो बाहेर. शेवंता तो बाहेर येईल. या का घुटून जातो. शेवंता तो डोक्यावर काढतोय. नको ना. पाहिलं? काय आहे? हो ऐकलात? आता काय ते बोला. हे मी बघल्यात ते बघता माणसाचा पोट. मी या बघलंय ते बघता नागोबाचा पोट. मी जरा वेगळं विचार करतोय. नाही, तुमचे विचार वेगळे दिसणार. माका नेमकी शेपटी खायची दिसली. मामा तुमचं काहीही चुकलेलं नाही. म्हणजे नागोबा होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा. या हंड्याच्या ठाई नागराज सुद्धा होता. या बालकाचं संरक्षण करत होता. ज्यावेळी या माऊलीच्या हस्तामध्ये बालक आलं ना, त्याच वेळी अदृश्य झाला. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग कोणतं हो? मला एक सांगा, एवढी वर्ष लग्नाला झाली पण उभयकडे काही संतांसू नाही हो. नाही ना. असं समजा, काय? ज्या भगवंताची भक्ती करत होता त्या भगवंताचा प्रसाद म्हणून हा दिव्य बालक तुम्हाला स्वतःला बालक म्हणून दिलंय. आहा. सांभाळ करा. माका याद सांगा, देवान आमका पोर्टवर नाही म्हणून पोर्टवर दिल्या. अगदी खरं. पण त्याच्या पोटा पाण्याचा काय, त्याच्या दुधाचा मी काय? आहे घेतलं. काय? 4 म्हशी घेतलं. 4 म्हशी घेतलं. मामा कशाला खर्च वाढीचा? 2 बाबूक आणि 2 चैत्या. याला काय नाही. त्यांच्याकडे घेऊन येतलं. एक असा तिकाच गावात घालून जाऊ गाव नात घुस म्हटलो. ऐका, ऐका. गटाली सांगतो. कशाची काही आवश्यकता नाही. पोटा पाण्याचा कसा? काही घाबरू नका. किती? माझ्या आशीर्वादाचे योग्य करून हा. तुम्हाला प्रेमाचा वास्तव्याचा पराभव. ओम नारायण. वा कारभार हा, आता या काम कर. सांग काय करू? सगळ्या वाटातल्यांका बारशाचं निमंत्रण घे. हा, हा. काय घरी लोक बारशा घेते हा, हा, हा. येताना नारळ बोंड तांदूळ गोट घेऊन येते हा, हा, हा. 4 दिवस जाते हा, हा, हा. काय हे बारसं करताना? नाही तर काय धावला गुडक्या. नाही तर त्या गुडघ्या काय तर बारसं करताना? काय अगं बारसं घेतली ती विचारताली. काय येतली आधी नाही मधी पोर झाला कधी? प्रश्न आहे की नाही हो? अगदी बरोबर आहे तुमचं. मामा मला एक सांगा, एवढे दिवस तुम्ही होता कुठं? बाबीकडे. बरं गेला. धन्यवाद धन्यवाद. आता काय करूया का? हो, तुम्ही एखादं नाव ठेवा. नाव ठेवूया. हो. शंभर ध्यानधान आला होतो. हा. याचं भाकीत जाणून घेतो आणि नामविधान घेतो. नारायण नारायण नारायण
म्हणून याचं मी नाव ठेवतो. शूर धाडसी म्हणजे अभि आणि कर्म म्हणजे मन्यू, म्हणून आजपासून हे सारं विश्व या बालकाला अभिमान्य काय अभिमान्य मामा तुम्ही मन्यूच म्हणा. मान्य मान्य तर मान्य जिभेनं नाही होते यांच्या. तुम्ही आता कदा जड नाव घ्यायला मी भागलो म्हणा. काही म्हणा. पण तुमचे ना खूप उपकार झाले हो. तुम्ही सद्भात्री ब्राह्मण असाल. मामा पचा भो होतोय सत्पात्री. हो असं ते. मी हिचा पतिमय परमेश्वर आहे. पतिमय परमेश्वर हो. पत्नीसाठी प्रेमाचे 2 शब्द बोला ना. काय पुढे पुढे. बाई संधी दिली कुलकुलता किती आहे? बघ आई आता हे मामा प्रिय हे मामा प्रिय तुझ्यासारखी भात निभावून मी धान्य झालं. ते काय वांडर काय आव्हान नाही हो. काय असं नाही, परती होता पतिव्रता. हा, हा. तुम्ही ना या काम करा गरीबाचा काही झोपडा कधीतरी इलाज या बाजूला काहीतरी गोडधोड खाऊन सुरुवात करा. काय खाण्याचं शिदोर बंद करून. करा.